वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहरामध्ये आता आपलं एक वेगळं स्थान निर्माण करत आहे। कारण की कुणाशी युती न करता त्यांनी आतापर्यंत 26पेक्षा जास्त जागांमध्ये स्वबळावरती लढत लढली आहे। अशातच त्यांनी संपूर्ण जे त्यांचे उमेदवार होते त्यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना आदेश तर दिलेलेच आहे। सोबत कशा प्रकारे निवडणूक लढली जाईल याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली। सोबतच त्यांनी सांगितले जर कोणत्याही कारणामुळे जर उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर त्याचे परिणाम खूप भयंकर होतील या देखील त्यांनी आदेश दिले आहेत, समजावून देखील सांगितलेलं आहे। अशातच त्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि त्यावेळेस त्या पुतळ्याची जी काय अवस्था होती त्या अवस्थेबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। सांगू शकतो की नगर सेवक असतो, तुम्ही त्यांना राजा म्हणून डोक्यावर बसवलं। नगरसेवकांनी सेवक म्हणूनच काम करावं। पण आता यांना एवढा माज आला, इकडे करोडोच्या गाड्या घेऊन फिरतात, बंगले बांधतात आणि फक्त जनतेला फक्त इथं म्हणजे त्यांना माहिती आहे काय जनता काय करणार आहे, 500, 1000, 2000 मध्ये विकले जातात। त्यांना तेच केले की 5 वर्ष हरामाची कमाई कमवायची आणि त्यानंतर जनतेला विकत घ्यायचं आणि परत 5 वर्ष राज्य करायला बसवायचं। आता मी नक्की आव्हान असं करेन की आता तरी उल्हासनगरच्या जनतेने जागा व्हायला पाहिजे। पैशाच्या, दारूच्या, कुठल्या पार्ट्यांच्या त्याच्यामध्ये आमिषामध्ये नाही पडले पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये जर वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही उमेदवार निवडून देत असाल तर आमचे नगरसेवक हे सेवक म्हणूनच काम करतील, नगराचा विकास करतील आणि तुमच्या सगळ्या अडीअडचणीसाठी तुमच्या बरोबर उभे राहतील आणि तुमच्या सगळ्या अडचणी पार पाडतील। हॅलो, सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की टीओके पक्षाने आणि साहेब पाटीलने इथे जाहीर केले की आमची वंचित बहुजन आघाडी बरोबर युती झालेली आहे। तर या गोष्टीवरती कोणी हे ठेवा नाही, विश्वास ठेवा नाही। वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्याही ओबीसी पार्टी आणि काही पक्षाबरोबर आमची काही युती वगैरे झालेली नाहीये। हे नेहमी दिशाभूल करण्याचे कारण हे लोक नवीन आणतात। कुठल्याच पक्षासोबत आणि कुठल्या एका लोकल पार्टी सोबत आमची युती झालेली नाही। वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढत आहे। ओके।